नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर घेऊन आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा जो काही हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे, काही महिलांना 3000 रुपये मिळणार का आणि सरकारकडून काय काय नवीन माहिती समोर आलेली आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींसाठी जुलै महिना संपत आला असला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही जुलै महिन्याचा 1500 रुपये हप्त्याबाबत अधिकृत माहिती तारीख जाहीर आलेली नाहीये। जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। मात्र जुलैचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिलांच्या उत्सुकता निर्माण झालेली आहे। उपलब्ध माहितीनुसार जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय हा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। उपलब्ध माहितीनुसार जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाऊ शकतो हा निर्णय। यानंतर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जो काही जुलै महिन्याचा 1500 रुपये हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्या महिला पात्र असून तांत्रिक अडचणीमुळे बँक खाते, आधार लिंक किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे जून महिन्याचा हप्ता मिळवू शकल्या नाहीत, अशा महिलांना जर सर्व अडचणी दूर झाल्या असतील तर जून आणि जुलैचे मिळून 3000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे का, आधार बँक खात्याशी लिंक आहे का आणि अर्जातील माहिती योग्य आहे का याची खात्री करून घ्या। अधिकृत अपडेटसाठी शासनाच्या संकेतस्थळावर किंवा अधिकृत निवेदनावर विश्वास ठेवा। तुमच्या खात्यात जुलैचा हप्ता आला आहे का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशा सरकारी योजना आणि लाडक्या बहीण योजना ताज्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।